नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजच्या या स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश शेवटपर्यंत शांत मनाने ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या हृदयात दडलेल्या इच्छांना नवी दिशा मिळेल. आज स्वामी समर्थांचे नाव, स्वामींची कृपा आणि स्वामींचे जीवन ज्ञान तुमच्या मनात स्थैर्य निर्माण करेल. आज जे भक्त हा संदेश ऐकणार आहेत त्यांच्या मनातील गोंधळ शांत होईल, भक्तांचे विचार स्वच्छ होतील आणि तुमची आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीही बदलून जाईल. स्वामी भक्तांनो, हा संदेश ऐकत असताना तुमच्या मनामध्ये फक्त जय श्री स्वामी समर्थ हे एकच नाव असू द्या. नक्कीच तुम्हाला या संदेशामधून दिव्य ऊर्जा मिळेल. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला रोज स्वामी समर्थांचे असेच संदेश, विचार, जीवनाला मार्ग दाखवणारे शब्द ऐकायचे असतील तर आत्ताच आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण इथे फक्त शब्द नाहीत तर अनुभूती आहे. इथे फक्त उपदेश नाही तर भक्तांचा आधार आहे. स्वामी भक्तांनो, हा संदेश तुमच्या मनामध्ये नक्कीच घर करून जाईल. स्वामी भक्तांनो, श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही. श्रद्धा म्हणजे मनात उगवलेली एक अशी आशा आहे जी अडचणींच्या अंधारातही उजेड देत राहते. म्हणून स्वामी भक्तांनो, परमेश्वरावर तुमची खूप श्रद्धा असायला हवी. लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी, माझी तुमच्यावर पूर्ण श्रद्धा आहे नक्कीच टाईप करा. स्वामी समर्थांवरची श्रद्धा म्हणजे आपण एकटे नाही याची सततची जाणीव, मन थकलं तरी आधार देणारी शक्ती आणि डोळ्यात पाणी आलं तरी मनाला सावरणारी कृपा आहे. स्वामींचं नाव ओठांवर आलं की मन आपोआप हलकं होतं, विचार स्थिर होतात आणि हृदयात एक शांत समाधान उतरायला लागतं. स्वामी भक्तांनो, जीवनात खूप काही मोठं केलेलं पाहिजे असं काही नाही, पण आपण खूप गुंतागुंतीचं आयुष्य जगून उपयोग नाही. म्हणून जीवनामध्ये जे घडतंय ते स्वीकारायला शिका. स्वामींचं ज्ञान आपल्याला हे शिकवतं की रोजचा दिवस प्रामाणिकपणे जगला की आयुष्य सुंदर होत जातं. आज जे काम हातात आहे ते मन लावून केलं की मनात समाधान निर्माण होतं. मनात चांगले विचार ठेवले की शब्द आपोआप गोड होतात. शब्द गोड झाले की नाती आपोआप जुळतात. घर, संसार, जबाबदाऱ्या या सगळ्यांच्या मधोमध माणूस स्वतःला विसरतो, पण स्वामी समर्थ आपल्याला आठवण करून देतात. मन शांत ठेवलं की घरात शांतता नांदते. कृतज्ञतेने दिवस सुरू केला की घरात सकारात्मक ऊर्जा पसरते. थोडं ऐकून घेतलं की वाद मिटतात. थोडं समजून घेतलं की नातीसुद्धा टिकतात. स्वामींच्या शिकवणीत एक गोड गोष्ट सहज स्पष्ट होते. चांगलं कर्म, चांगले विचार आणि सातत्य यातूनच आपलं आयुष्य आकार घेतं. आज जे पेरतो तेच उद्या उगवतं. मदत केली की मन आनंदी होतं. आनंद वाटला की देवाची कृपा अधिक आपल्या जवळ येते. दुसऱ्याच्या आयुष्यात थोडा उजेड दिला की आपल्या आयुष्यात प्रकाश वाढतो. स्वामी भक्तांनो, अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण त्या आपल्याला तोडायला नाही तर घडवायला येतात. स्वामींचं नाव घेतलं की मनात धीर निर्माण होतो. एक पाऊल पुढे टाकायची ताकद मिळते आणि हळूहळू मार्ग स्पष्ट होत जातो. स्वामी समर्थ हे फक्त नाव नाही तर एक अनुभव आहे. जेव्हा मन भरून येतं तेव्हा आधार देणारी शक्ती आहे. जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा समजून घेणारी कृपा आहे. स्वामींच्या नावात एक वेगळीच शांतता आहे जी कोणत्याही उत्तराशिवाय मनाला समाधान देते. यश म्हणजे फक्त काहीतरी मोठं मिळवणं नाही, तर यश म्हणजे रोज मन शांत ठेवणं. स्वामी महाराज आपल्याला शिकवतात, सातत्य ठेवा, संयम ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. वेळ लागतो पण योग्य वेळ नक्कीच येते. स्वामी भक्तांनो, हा संदेश तुमच्यासाठी स्वामींची कृपा मिळवून देणार आहे. हा संदेश मनात पोचणार आहे. म्हणूनच कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये खूप मोठा चमत्कार लवकरच घडणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांचं जीवन ज्ञान हे फक्त ऐकण्यासाठी नाही तर रोजच्या जीवनात हळूहळू उतरवण्यासाठी आहे. स्वामी आपल्याला सांगतात
की मन शांत ठेवलं की अर्ध्या समस्या आपोआप संपतात. कारण गोंधळ बाहेर नसतो, तो आपल्या विचारांमध्ये असतो. विचार शांत झाले की निर्णय योग्य होतात. निर्णय योग्य झाले की आयुष्य योग्य दिशेने चालायला लागतं. स्वामी भक्तांनो, मन हा माणसाचा सगळ्यात जवळचा मित्रही आहे आणि कधीकधी तोच सर्वात मोठा शत्रूही असतो. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्या मनाला आपला मित्र बनवत असते, शत्रू बनू देत नाही. स्वामी भक्तांनो, कधीकधी जीवनामध्ये अशा काही समस्या येतात की ज्यातून बाहेर पडणं कदापि शक्य नसतं, परंतु अशक्यही शक्य करतील स्वामी आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीतून आपल्याला स्वामी महाराज बाहेर काढत असतात. मनावर श्रद्धेचं नियंत्रण आलं की चिंता कमी होते, ताण हलका होतो आणि हृदयात समाधान स्थिर होतं. रोज थोडा वेळ स्वामींच्या नावात बसलात की मन हळूहळू सावरायला लागतं. जीवनात सगळं लगेच मिळालं तर त्याची किंमत कळत नाही. संयम ठेवताना मन कधी थकतं, पण स्वामी समर्थ त्या संयमाला शक्ती देतात. आज शांत राहिलेलं मन उद्या मोठ्या यशाला सामोरं जाण्यास तयार होतं. संयम म्हणजे थांबणं नाही, संयम म्हणजे योग्य वेळेची वाट पाहणं होय. स्वामी भक्तांनो, नाती शब्दांनी टिकत नाहीत, ती भावनेने टिकतात. थोडं ऐकून घेतलं की नात्यात अंतर कमी होतं, थोडं समजून घेतलं की मन जवळ येतं. स्वामी समर्थ हे आपल्याला शिकवतात की अहंकार कमी केला की प्रेम आपोआप वाढतं. घरगुती ताण, आर्थिक चिंता, भविष्यातील विचार हे सगळं माणसाला आतून थकवतं, पण स्वामींचं नाव मनाला एक वेगळीच स्थिरता देतं. समस्या तशाच असतात, पण त्यांना सामोरं जाण्याची ताकद मात्र वाढते. स्वामी समर्थांचं जीवदान ज्ञान आपल्याला सांगतं, कर्माशिवाय काहीच घडत नाही. प्रयत्न छोटा असो पण प्रामाणिक असावा. आज थोडं केलं तरी चालेल, पण रोज थोडे प्रयत्न केले तर आयुष्य नक्कीच बदलेल. स्वामी मेहनतीवर प्रेम करतात, कारण मेहनत म्हणजेच खरी प्रार्थना आहे. स्वामी भक्तांनो, मदत म्हणजे फक्त पैसा नाही, कधी शब्दांनी दिलेला आधारसुद्धा पैशापेक्षा जास्त मोठा असतो. कोणाच्या डोळ्यातला थकवा ओळखून 2 शब्द प्रेमाने बोलले की स्वामी प्रसन्न होतात. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणारा भक्त स्वतःवरही विश्वास ठेवायला शिकतो, कारण त्याला माहीत असतं की आपण एकटे नाही. हा विश्वास माणसाला उभं राहायला शिकवतो, पडल्यावर पुन्हा चालायला शिकवतो. आनंद मोठ्या गोष्टींमध्ये नसतो, तो रोजच्या छोट्या क्षणांमध्ये असतो. स्वामींचं नाव घेत चहा प्यायला तरी मन प्रसन्न होतं. दिवसाच्या शेवटी समाधान वाटलं तर तो दिवस सफल ठरतो. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ हे शब्द नाही तर अनुभव आहे. जेव्हा मन एकटं वाटतं तेव्हा सोबत असणारी शक्ती आहे. जेव्हा उत्तर सापडत नाही तेव्हा दिशा दाखवणारा प्रकाश आहे. स्वामींची कृपा आवाज करत नाही, ती हळूच आयुष्य बदलत जाते. डोळे मिटा, आपल्या श्वासावर लक्ष द्या आणि मनामध्ये म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा नामजप मनामध्ये शांतता निर्माण करतो, विचार स्थिर करतो आणि हृदय भरून टाकतो. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचे रोजचे संदेश तुमच्या कानावर पडतात तेव्हा तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार सुरू होतात. जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळते आणि जीवनात सुरू असलेला गोंधळ शांत होऊन मनामध्ये सुद्धा शांतता निर्माण होते आणि ही शांतताच तुम्हाला योग्य मार्गाने पुढे जाण्यास मदत करते. कधीकधी उत्तर आपल्या समोर असतं, परंतु ते आपल्याला दिसत नाही, कारण आपलं मन ते स्वीकारण्यासाठी तयारच नसतं. कधीकधी गोष्ट आपल्या जवळ असते, परंतु आपण शोधून थकतो, आपल्याला सापडत नाही, कारण आपलं मन स्थिर नसतं, आपलं मन त्या तयारीमध्ये नसतं. म्हणून डोळे मिटून स्थिर विचार करा, स्वामींचं नाम जपा, नक्कीच तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं समाधान सापडेल. जीवनात जे काही ताणतणाव आहेत त्यातून तुमची सुटका होईल. स्वामी महाराज भक्तांना कधीच एकट्यावर सोडत नाही. जो भक्त स्वामींची भक्ती करतो त्याच्या मदतीसाठी प्रत्येक वेळेस स्वामी समर्थ महाराज हे तत्पर असतात. म्हणून स्वामी भक्तांनो, आपल्यासाठी कोणीच नाही असा कधीच विचार करू नका. तुम्ही अजिबात एकटे नाही. स्वामी समर्थ महाराज आणि स्वामींची दैवी शक्ती सदैव तुमच्या आजूबाजूला आहे.
स्वामी भक्तांनो, तुमच्या अवतीभोवती स्वामी महाराजांचं सुरक्षा कवच नेहमी तयार असतं आणि ते सुरक्षा कवच तुमचं आणि तुमच्या कुटुंबाची नेहमी रक्षा करत असतं. स्वामी भक्तांनो, आपण करत असलेली भक्ती, आपण करत असलेली पूजा, सेवा ही कधीच वाया जाणार नाही, लक्षात ठेवा. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचा आजचा संदेश तुमच्या मनामध्ये चांगले विचार निर्माण करण्यासाठी पाठवला गेला होता, तुम्हाला आधार देण्यासाठी पाठवला गेला होता. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनललाही लगेचच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.